प्रश्न 18वा. धावण्याच्या शर्यतीत रजित व सुमित यांनी भाग घेतला. रजित म्हणतो की माझा क्रमांक 7वा असून माझ्या पुढे सुमित हा दुसरा होता. सुमित म्हणतो की मी शेवटच्या मुलापासून 5वा होतो. तर एकूण स्पर्धक किती? आता बघा, या ठिकाणी रजित काय म्हणत आहे की माझा क्रमांक 7वा असून, आता रजित आहे, याचा क्रमांक कितवा आहे? 7वा आहे. म्हणजे याच्या पुढे इकडं 6 आहेत आणि हा 7 नंबरला आहे. माझ्या पुढे सुमित हा दुसरा होता, याच्या पुढे सुमित हा दुसरा होता, म्हणजे या ठिकाणी बघा 5 नंबरला होता सुमितचा नंबर 5 होता, कारण रजित 7 नंबरला होता, ह्याच्या पुढं हा 2 नंबरला होता, तर दुसरा होता. सुमित म्हणतो की मी शेवटच्या मुलापासून 5वा होतो. आता शेवटचा मुलाकडून इकडून शेवटच्या मुलाकडून 5वा होता, म्हणजे 1 2 3 4 आणि हा 5, म्हणजे 1 2 3 4 आणि 5. तर शेवटच्या मुलाकडून 5वा होता, म्हणजे बघा हे 8 आणि हा 9. तर या ठिकाणी स्पर्धक किती होते? मग 9 होते स्पर्धक. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी रजित म्हणतो की माझा क्रमांक 7वा, रजितचा क्रमांक 7वा होता. माझ्या पुढे सुमित हा दुसरा होता. आता ह्यानं इकडं रांगेमध्ये 7 नंबरला, म्हणजे ह्याच्या पुढं 2 पुढं होता, दुसरा होता, म्हणजे सुमित म्हणजे हा 5 नंबरला होता. आणि या ठिकाणी सुमित म्हणतो की मी शेवटच्या मुलापासून 5वा होतो, म्हणून मी इकडं 5 ह्याला 5वा होता, म्हणजे हा 5 4 3 2 1, म्हणजे इकडं आपण 5 नंबरला ह्याला घेतला, म्हणजे या ठिकाणी 8वा आणि 9वा, म्हणजे 1 2 3 4 5 होता शेवटच्या मुलाकडून, म्हणून एकूण स्पर्धेमध्ये 9 स्पर्धक होते. हा पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील. प्रश्न 19वा. विलास व विकास एका रांगेत उभे असून विलासचा मागून 23वा क्रमांक व पुढून 8वा क्रमांक आहे. विलास आणि विकास हे एका रांगेमध्ये उभे आहेत या ठिकाणी, आणि या रांगेत उभे असून विलासचा मागून 23वा क्रमांक आहे, इकडून 23वा क्रमांक आहे विलासचा, व पुढून 8वा आहे. आता इकडून बघितलं तर 8वा क्रमांक आहे. विकास त्याच रांगेमध्ये मागून 8वा आहे. विकास याच रांगेमध्ये मागून 8वा आहे, पुढून 8 नंबरवर आहे, म्हणजे इकडून ह्यानं 23 हे आणि याच्या इकडं हे 8 नंबरला पुढून आहेत, म्हणजे इकडचे 7 विद्यार्थी, म्हणजे 23 आणि आपण जर 7ची बेरीज केली तर किती होतात? 30, म्हणजे आपल्याला एकूण या रांगेमध्ये 30ची संख्या आहे. 30 विद्यार्थी या रांगेमध्ये आहेत. तर आपल्याला काय विचारले की विकास त्याच रांगेमध्ये मागून 8वा आहे. आता मागून 8वा आहे म्हणजे बघा या ठिकाणी 30, आता ह्या ठिकाणी जर 30 आहेत हे, तर 30च्या इकडून 8 नंबर आपण जर काढले तर 22, तर त्याचा 22वा नंबर आहे का नाही? 22 विद्यार्थी मागे सुटलेले आहेत आणि विकास हा 23व्या नंबरवर आहे, म्हणून त्याचा नंबर काय आहे? तो 23 नंबर येतो. आलं का लक्षामध्ये? की या ठिकाणी आपल्याला सांगितलं की मागून हा 23वा होता आणि याच्या पुढचे इकडचे 7, म्हणजे 30, एकूण 30 विद्यार्थी होते आपल्याला माहीत आहे. 30 विद्यार्थ्यांमध्ये विकास हा 8 नंबरला होता पाठीमागून, त्याच रांगेत मागून तो 8वा होता, म्हणून आपण काय केलं की 30मधून ते 8, म्हणजे विकासला 8 नंबर काढून टाकले, म्हणजे 22 इकडं हा 22 विद्यार्थी होते हे पुढचे त्याच्या, आणि विकास हा 8वा 23व्या नंबरवर होता. कळालं का? म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20वा काय म्हणते? एका बागेची लांबी 40 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. या बागेभोवती 5 मीटर अंतरावर याप्रमाणे किती झाडे लावावी लागतील? आता बागेची लांबी किती आहे? 40, आणि रुंदी किती आहे? ही 20, म्हणजे ही इकडची हे 20 आणि इकडची वरची 40, म्हणजे आता बघा 20 आणि 20 किती झाले? इकडचे हे 40 झाले, आणि हे 40 आणि 40 किती झाले? हे 80 झाले, म्हणजे एकूण त्याची लांबी रुंदी किती झालेली आहे? 120 झालेली आहे. तर या 120 या अंतरावर जर या बागेभोवती जर 5 मीटर अंतरावर जर एक याप्रमाणे आपण झाडे लावली तर 120 पूर्ण मीटर आहे, 120 मीटर. तर 120 मीटरवर 5-5 मीटर अंतरावर जर आपण झाडे जर लावली तर किती झाडे आपल्याला लावावी लागतील? तर 120ला आपण जर 5नं भागलं, 5 दुनी 10, 5-4-20, म्हणजे आपल्याला किती झाडं लावावी लागतील? 24 झाडे लावावी लागतील. आलं का मग लक्षामध्ये? 24 झाडे, पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील, कारण सर्व बाजूंची आपण बेरीज केलेली होती. इकडची 20 होती, म्हणजे इकडची 20, 20 आणि 20 40, खालून 40, वरची 40, 80, म्हणजे 40 आणि 80 120,
आणि 5-5 मीटर अंतरावर लावायचे आहेत म्हणून आपण 5 ने 120ला भागलं तर आपल्याला झाडे किती लावावी लागतील? 24 झाडे लावावी लागतील. तर प्रश्न 21वा काय म्हणते? एका रस्त्यावर 16 मीटर अंतरावर एक याप्रमाणे एकूण 320 मीटर लांबीवर झाडे लावली तर एकूण किती झाडे आपण लावलेली आहेत? तर या ठिकाणी बघा हे किती आहे? ही 320 मीटर लांबीची ही हा रस्ता आहे. 320 मीटर लांबीचा हा रस्ता आहे. आता या रस्त्यावर काय केले? 16-16 मीटर अंतरावर एक एक झाड लावलेलं आहे. इथं 16 जर झाले तर इथं या ठिकाणी 16 आहे तर इथे एक झाड लावलेलं आहे. तर असे 16-16 मीटर 320 मीटरवर लावायचे आहेत. 320ला जर आपण 16नं भागलं या ठिकाणी 16 दुनी 32 आणि 16 म्हणजे 20 म्हणजे 16-16 इथून धरलं तर हे 20 झाडं लावलेली आहेत. पण इकडून जे पहिल्या नंबरला एक झाड लावलं आपण या ठिकाणी याला धरलेलं नाही तर त्या ठिकाणी त्याला पण आपल्याला धरावे लागते. कारण इथून जर 16 मीटरवर 1 पासून आपण धरलं म्हणजे 16 भागिले 320 320 भागिले 16 जर केलं तर आपलं 20 हे उत्तर आलं. म्हणजे 20 झाडं हे इकडचीच आहेत आणि इकडून पहिल्या नंबरला जर सुरुवात झालं 1 नंबरला एक झाड लावलेलं होतं. इथून 16 मीटर अंतरावर एक झाड लावलं, दुसरं झाड लावलेलं आहे हे. म्हणून ह्याला 1 धरायचं. 20 अधिक 1 21. तर किती झाडे लावलेली आहेत? 21 झाडे लावलेली आहेत.